प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, एका उदाहरणातून सांगते. एक पती पत्नी ज्यावेळेस एकमेकांवर प्रेम करतात, खूप प्रीती करतात ते एकमेकांवर, त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो, त्यावेळेस इतर लोक जे बाजूचे लोक असतात, घरातले किंवा जगातले लोक असतात, ते एकमेकांबद्दल त्यांना भडकून देतात. पण पती पत्नीला फरक नाही पडत, ते एकमेकांपासून वेगळे होत नाही. का होत नाही वेगळे? कारण त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो आणि एकमेकांवर त्यांची अपार प्रीती असते. त्यामुळं त्यांना कुठलीच जगातली व्यक्ती वेगळं करू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराची वाचा असते. तसंच प्रियांनो, देवाचं वचन सांगतं रोमकरास याचा 8वा अध्याय आणि 39व्या वचनामध्ये, आकाश पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे कराव्यास समर्थ होणार नाही. प्रियांनो, तसंच प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतो. तो आपला वर आहे, तो आपला पती आहे. तो आपल्यावर इतकं अपार प्रेम करतो, इतकं अगापे प्रेम करतो. त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त सांडलं. तसंच दुनियातली कोणतीच ताकद आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून तोडू शकत नाही. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ असाल आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम करत असाल तर तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, येशू ख्रिस्त तुम्हाला कधी सोडणार नाही आणि तो तुम्हाला कधी टाकणार नाही, कारण तो तुमच्यावर अगापे प्रेम करतो. त्याचं प्रेम कधी न संपणार आहे. तुम्ही चूक करा, पाप करा, पण जर तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागितली तर परमेश्वर तुम्हाला तितक्याच प्रेमाने जवळ घेतो आणि जेवढं प्रेम तो आधी करत होता तितकंच प्रेम तो तुमच्यावर करतो. त्याच्या इतकं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही आणि त्याच्या प्रेमापासून आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही. गॉड ब्लेस यू.